एकीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलची टंचाई असताना सीएनजीच्या लाईन्स ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत। कोकणात येणाऱ्या मुंबई स्थित जे रहिवासी जे आहेत ते सध्या कोकणात येताना पाहायला मिळतात। मोठ्या संख्येने हे गर्दी जी आहे ती सध्या सीएनजी पंपांवरती पाहायला मिळते। सीएनजीच्या रांगाच्या रांगा अगदी 1 ते 1.5-2 किलोमीटर पर्यंत सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्याचप्रमाणे कोकणात येणाऱ्या अगदी मुंबई पासून जे सीएनजीचे पंप आहेत त्यांच्या बाहेर अशाच पद्धतीच्या रांगा ज्या आहेत त्या लावलेल्या पाहायला मिळतात। मागील 4 ते 5 दिवसापासून ही गर्दी जी आहे ती गर्दी वाढलेली पाहायला मिळते। त्यामुळे या ठिकाणी सीएनजीच्या पंपांवर अशाच पद्धतीच्या रांगा ज्या आहेत त्या ठिकठिकाणी पाहायला मिळतात। सीएनजीचे पंप जे आहेत ते कमी जरी असले तरी देखील पुरवठा जो आहे तो सध्या सुरळीत चालू आहे। मात्र सद्यस्थितीला जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपण कणकवली मधली परिस्थिती पाहतोय। दुपारच्या कडक उन्हामध्ये हे जे वाहन चालक आहेत ते वाहन चालक या ठिकाणी सीएनजीच्या रांगेमध्ये उभे आहेत। सकाळपासून रात्रभर हे सीएनजीचे पंप जे आहेत ते चालू असतात आणि त्यानंतर हे वाहन चालकांना या ठिकाणी सध्या हा जो मनस्ताप आहे तो सध्या सहन करावा लागत आहे। त्यामुळे कुठेतरी सध्या सीएनजीचा इंधन तुटवडा जो आहे तो देखील सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट आणि विशाल रेवडेकर, LS मराठी, सिंधुदुर्ग।